आजची महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाही. आपले घरदार सांभाळून व्यवसायाला देखील महिलांनी बाजी मारली आहे. अशाच काही वुमेन एम्पॉवरमेंट कथा यावेळेस आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. नमस्कार, मी निकिता क्षीरसागर आणि तुम्ही बघा अभिजित भारत. कवठाची चटणी आपण बऱ्याच वेळा खाल्ली असेल, पण आपण कधी कवठाची बर्फी नसेल खाल्ली. तर जाणून घेऊया की कवठाची बर्फी बनते कशी आणि त्याचे फायदे काय काय आहेत. महिला उद्योजिका कोमल पाटील यांच्याकडून. तर मी कोमल समाधान पाटील, मी सोलापूर जिल्ह्यातून आली आहे. देवराई नॅचरल स्वयंसहायता समूह माढा तालुक्यातून आली आहे. आमचा कवट बर्फी हा युनिक प्रोडक्ट आहे. आपण कवट म्हणजे सगळ्यांना म्हणजे आंबट फळ म्हणून सगळे बघतात, त्याच्याकडे कोणीही खात नाही. मग आम्ही त्याची बर्फी करण्याचा प्रयत्न केला आणि आमचा प्रयत्न सक्सेस झाला. आज ते कवट आपण आयुर्वेदिक फळ म्हणून बघतो. कवट खाल्ल्याने आपल्याला पित्त होत नाही, म्हणजे पित्तवर्धक म्हणून त्या कवटाला एक वरदान लाभलेलं आहे. परत बीटा कॅरोटीन त्याच्यात भरपूर असतं. आपली त्वचा तजेल आणि गुळगुळीत ठेवण्याचा त्याचा उपयोग तजेल आणि त्वचा गुळगुळीत ठेवण्यासाठी करतात. परत कवट हे कंठवर्धक सुद्धा आहे आणि त्याचा पचनासाठीही कवट आपल्याला उत्तम आहे. म्हणजे एकंदर सगळ्या गोष्टी त्या कवटात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि लोक त्याला खात नाहीत, आंबट आहे म्हणून त्याचा आम्ही बर्फी केलेली आहे आणि त्या बर्फीद्वारे आम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवले आणि आम्हाला नागपूरमध्ये एवढा त्यांनी प्रतिसाद दिला की आम्हाला माल कमी पडून मागवण्याची वेळ आली आहे.